पालकमंत्री जयकुमार गोरे आता भाऊ काय सांगताल, दिवाळीपूर्वी तुम्ही आटोम बॉम्ब फोडलेला आहे, दिवाळी आता चालू होती, काय पुढची कशी रणनीती असणार आहे आपली? नाही, आपण भारतीय जनता पक्षानं येणाऱ्या जिल्हा परिषद आणि नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्ह्यामध्ये पक्ष मजबूत करत असताना ज्या ज्या ठिकाणी पक्षाला मजबूती प्राप्त होण्यासाठी काही नेत्यांची सोबत येण्याची आवश्यकता होती, त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने काही निर्णय घेतलेले आहेत आणि त्या भागातले नेते माननीय मुख्यमंत्री महोदयांशी प्रदेशाध्यक्षांशी बोललेले आहे, चर्चा झालेली आहे. त्यामध्ये आपण बघतो की माढ्याचे खूप प्रभावी नेते की ज्यांचं त्या भागावर आपलं प्रभाव क्षेत्र आहे असे आदरणीय बबनदादा शिंदे आणि त्यांचे दोन्ही चिरंजीव यांची काल मुख्यमंत्री महोदयांशी बैठक झाली आणि त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत येण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यासोबत मोहोळ तालुक्यातनं आपण पाहतो की राजन पाटील माजी आमदार आहेत, त्यांचाही आपल्या त्या तालुक्यावर त्या परिसरावर खूप मोठा प्रभाव आहे. त्यांनी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षासोबत येण्याचा निर्णय घेतलेला आहे. यशवंतजी माने माजी आमदार आहेत, त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत येण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि खास करून आपण बघितलं असं की उत्तर सोलापूरमध्ये, सोलापूर शहरामध्ये माजी आमदार दिलीपराव माने यांचाही खूप मोठा प्रभाव आहे. त्यांनाही भारतीय जनता पक्षामध्ये येण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. परंतु तो निर्णय जो आहे माननीय मुख्यमंत्री महोदय स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करून त्या संदर्भातला फायनल निर्णय घेतील. तर हे सगळी लोक येणाऱ्या ह्या दिवाळीपूर्वी का दिवाळी संपल्या भारतीय जनता पक्षासोबत येतील. आणि त्याचप्रमाणे शहरामध्ये बघितलं असेल आपण की जवळजवळ 4 माजी उपमहापौर, काही नगरसेवक आणि काही खूप प्रभावी व्यक्तिमत्वांनी पक्षामध्ये येण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि सोलापूरच्या महानगरपालिकेमध्ये पण भारतीय जनता पक्ष खूप ताकदीनं आता पुढे जाईल. अगोदरच मजबूत आहे आणि आणखीन ताकदीनं पुढे जाईल आणि येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये यश संपादन करेल अशा पद्धतीची परिस्थिती आहे. स्वबळावरती लढणार नाही, भारतीय जनता पक्ष हा महायुतीचा पिलर आहे आणि भारतीय जनता पक्ष सगळ्यांना सोबत घेऊन लढायचा प्रयत्न करेल आणि काही अडचण आलीच तर शेवटी स्वबळावर लढण्याचाही निर्णय भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते त्या ठिकाणी घेऊ शकतात. परंतु आमचं प्राधान्य महायुती म्हणून लढण्यालाच राहील आणि आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन लढू. आज राष्ट्रवादी शरद पवार गटानं काळी दिवाळी साजरी केली, कसं बघताय? आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची परिस्थितीच अशी आहे की त्यांच्यापुढे काळाकुट्ट अंधार आहे. त्यांच्याकडे करण्यासारखं काय नाही आणि पक्षामध्ये कोण राहिलेलंही नाही आणि जे राहिले त्यांना काळाकुट्ट अंधार दिसतोय. त्यामुळे आता काळी दिवाळी साजरा करण्याचा निर्णय घेतला असेल. मी माननीय मुख्यमंत्री मोदयांना धन्यवाद देईन की एवढ्या प्रचंड मोठ्या महापुरामध्ये, अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहायचा निर्णय सरकारनं घेतला आणि खूप मोठं पॅकेज सरकारनं या निमित्तानं पूरग्रस्तांना आणि अतिवृष्टीधारकांच्या शेतकरी बांधवांच्यासाठी घेतला. याचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत. आपण बघितलं असेल काही लोक आली 2 तासात 3 जिल्ह्याचा दौरा करून गेली आणि जाताना सांगितलं की 10,000 कोटीचं पॅकेज सरकारनं या पूरग्रस्तांसाठी दिलं पाहिजे. परंतु मुख्यमंत्री महोदयांनी 31,500 कोटीचं पॅकेज पूरग्रस्तांना दिलेलं आहे आणि त्यांची दिवाळी सुखाची समाधानाची व्हावी म्हणून दिवाळीच्या अगोदर हे पैसे पोहोचतील याची व्यवस्था माननीय मुख्यमंत्री महोदय करायचा प्रयत्न करतायत. आपण सगळेजण बघतोय पहिला तातडीची मदत 10,000 खात्यावर पोहोचलेली आहे आणि आम्ही सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, अनेक NGOज असतील, काही दानशूर व्यक्ती असतील, यांनी सगळ्यांनी मिळून या पूरग्रस्तांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आणि सगळ्या लागेल त्या सगळ्या सुविधा, लागेल त्या सगळ्या आवश्यक गरजेच्या गोष्टी त्यांना देण्याचा निर्णय घेतला. त्या लोकांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आता आपण पाहतो की आम्ही जिल्हा नियोजन मधून शेतकऱ्यांची दिवाळी आणि पूरग्रस्तांची दिवाळी चांगली व्हावी म्हणून दिवाळीसाठी लागणारं सगळं किट, किराणा मालापासून अगदी सगळ्या वस्तू देण्याचा आम्ही निर्णय घेतला. त्यासोबत आम्ही भारतीय जनता पक्षाच्या माझ्या सहकार्याने लाडक्या बहिणीची दिवाळी सुखाची समाधानाची व्हावी म्हणून दिवाळीच्या कपड्यांचा सुद्धा भाऊबीज देण्याचा निर्णय आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घेतलेला आहे. त्यामुळे लोकांची दिवाळी सुखाची होईल. काळी दिवाळी तर ज्यांचं भविष्य अंधकारमय झाले त्यांच्यासाठी असेल. मग या गाठीबोटीमुळे कुठेतरी युतीमध्ये काय याचा परिणाम होणार नाही का? राष्ट्रवादीचे म्हणजे अजित पवार गटाचे काही लोक तुमच्यात येत आहेत, इकडून तिकडे असं होतं, काही युतीवर काय परिणाम होईल? मला नाही वाटत की अशी काही परिस्थिती आहे.
त्यामुळं त्यांनी आता शेवटी महायुतीमध्ये काम करत असताना आपण प्रत्येक पक्षाला त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळं आपण पाहतो आता माझ्याही मतदारसंघामध्ये अनेक लोकांना ज्यांनी माझ्या विरोधात निवडणूक लढली ते अजितदादांच्या स्टेजवर असतात. त्यामुळे आता फार याच्या चर्चा होणं उचित नाही. आणि शेवटी सोबत जात असताना पक्ष मोठा एकमेकाचा झाला पाहिजे, आपापला झाला पाहिजे याची काळजी सगळेजण घेत असतात. तुम्ही कायम म्हणत असता की भाजपने दिलेली जिम्मेदारी मी पूर्ण करतोय, मी कुठेतरी लोटस अप्रेमची जिम्मेदारी तुमच्यावर आहे. मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता म्हणून मला पक्षाने एवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी पूर्ण करण्याचा संकल्प मी केलेला आहे. आणि जोपर्यंत ती जबाबदारी पूर्ण होत नाही तोपर्यंत संकल्प थांबणार नाही. म्हणजे लोटस ऑपरेशन तुम्ही पूर्ण करताय? 100% पूर्ण होईल. एक शुभेच्छा घेतो. दिवाळीच्या काय शुभेच्छा देतात तुम्ही? मी दिवाळीच्या माझ्या सगळ्याच सोलापूरवासी असतील, सातारावासी असतील, सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देईन. खास करून प्रचंड मोठी अतिवृष्टी झाली, पूरहानी झाली, या सगळ्या शेतकरी बांधवांना मी मनापासून सांगेन की आम्ही सगळेजण आपल्या पाठीशी आहोत. सरकार आपल्या पाठीशी आहे, मुख्यमंत्री आपल्या पाठीशी आहेत. आपण चिंता करू नका. जे झालेलं सगळं नुकसान सरकारच्या माध्यमातून भरून काढायचा आम्ही प्रयत्न करू. तुमची दिवाळी सुखाची समाधानाची व्हावी म्हणून आम्ही सगळेजण आपल्या पाठीशी उभा आहे. आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या मनापासूनच्या शुभेच्छा. कॅमेरामन जगदीश डांगेसह रवी लवेकर, TV9 मराठी, पंढरपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.